नमस्कार. हे बघा पातेल गरम झालं होतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं व मोहरी अशी तडतडवून दिली. नंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले, जे की बाजारात मिळतात. ते खडे मसाले पण छानपैकी मस्त असे परतवून घ्यायचे. त्याच्यामध्ये छान मस्तपैकी असं परतवल्यानंतर 4 मीडियम आकाराचे कांदे घेतले होते ना, ते पण असे परतवून घ्यायचे तेलामध्ये मस्तपैकी. मस्तपैकी हलवून घ्यायचे असे. कांदा लवकर लाल होण्यासाठी मग नंतर भाजण्यासाठी थोडेसे त्याच्यामध्ये मीठ टाकायचे, म्हणजे कांदा लवकर भाजतो. नंतर त्याच्यामध्ये ना 2 टोमॅटो घेतले होते मीडियम साईजचे, ते पण त्याच्यामध्ये टाकले. टोमॅटो आणि कांद्याला मस्त असं थोडंसं स्मॅश एकदम छान कलर येऊपर्यंत परतवायचा, म्हणजे असं छान रंग दिसतो असा. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या मिक्स टाकल्या त्याच्यामध्ये. वाटाणा, बीन्स, फ्लावर, बटाटा, पावटा अशा मिक्स भाज्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि मस्तपैकी असं तेलामध्ये परतवून घ्यायच्या भाज्या पण छानपैकी. नंतर भाज्या परतल्यानंतर ना थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर ते पण थोडेसे जरा हलवून घ्यायचे व मी थोडा वेळ 15 मिनटं भिजवलेले सोयाबीन पण त्याच्यामध्ये घातले होते. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे. आणि हा आमचा घरगुती मसाला आहे. ह्याला आम्ही काळा मसाला चटणी असे म्हणतो, तो पण टाकला होता आम्ही. ह्याने खूप छान अशी चव लागते. त्याच्यामुळं मग म्हटलं एकदा ट्राय करू. नंतर अर्धा तास भिजवलेला ना तांदूळ घातला होता आम्ही. बासमती लॉंग राईस तांदूळ घेतला होता, तो अर्धा तास भिजवून घेतला व त्याच्यातले पाणी काढून असा मस्तपैकी ना त्याने भात खूप छान असा मोकळा मोकळा होतो, सुटसुटीत सुंदर असा. तो पण थोडासा असा ना तेलामध्ये भात मस्तपैकी परतवून घ्यायचा. हे बघा मस्त छान वातावरण आहे. आणि हा बघा किती सुंदर कलर आलेला आहे. हा मस्त तांदूळ जरा थोडासा परतल्यानंतर ना आपल्याला ना हवे तेवढे त्याच्यामध्ये ना भात शिजेल एवढे पाणी घालायचे. आणि पाणी घातल्यानंतर मग झाकून ठेवलं व नंतर मध्ये मध्ये हे असं ओपन झाकण काढून ना असं थोडंसं हलवत राहायचं, जेणेकरून पातेल्याला भात हे होई नाही म्हणून, चिटकू नये म्हणून. पण असा सुंदर असा मोकळा मोकळा भात ना मस्तपैकी असा एकदम सुंदर लागतो, एकदम मस्त. किती सुंदर दिसतोय बघा. हा बघा भात रेडी आहे, मसाले भात आमचा व्हेज बिर्याणी. आणि आम्ही असा सर्व केला व सगळ्यांनी बसून असा मस्तपैकी ना छान असा सर्व केला. एका बाजूला व्हिडिओ काढणे सुरू होते आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यात शेतामध्ये बसून ना इतका सुंदर त्याचा आस्वाद सगळ्यांनी घेतला व शेतातील पार्टी आमची एकदम परफेक्ट पार पडली. बाय बाय.